जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, गोसावी समाजाची मागणी। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला फाशी शिक्षा देण्याची मागणी करत आज इचलकरंजी परिसर गोसावी विकास मंचच्या नेतृत्वाखाली गोसावी बांधवांनी प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। यावेळी नराधम त्वरित कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुण खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचच्या नेतृत्वाखाली गोसावी बांधवांनी महात्मा गांधी पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला। नराधमास त्वरित फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसह विविध फलक घेऊन समाज बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर आल्यावर शिष्टमंडळाने प्रांताधिकारी मौसमी चौगले यांची भेट घेतली। यावेळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधम अजय दास यांच्यावर कठोर कारवाईसाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, हा खटला जलद गती न्यायालयात चालवून नराधमास फाशी शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी आणि मनोधैर्य योजनेतून निधी मिळावा, पालकमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडून तत्काळ आर्थिक मदत मिळावी यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले। तसेच नराधमावर त्वरित कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। या मोर्चात आमदार राहुल आवाडे, माजी सभापती विठ्ठल चोपडे, मलकारी लवटे, माजी नगरसेवक वसंत माळी, अरुण गोसावी, संजय गोसावी, सुनील जाधव, नितीन माळी, सागर जाधव, अनिल मुळेकर, आकाश चव्हाण, अजित जाधव, सुभाष माळी, रवी गोसावी यांच्यासह इचलकरंजी, हुपरी, यड्राव आणि परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह समाजाच्या भावना हे आपल्या मार्फत शासनाला जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।